चेहरा दिसतोय का बघा, नाहीतर बोमच दिसते. चेहरा दिसतोय का? खाली करताय. एक मिनिट खाली करा. पाटील थोडंसं पहिले सरका तुमच्या अंगोरी. समाजासाठी काही पण ओके. मंडळानं म्हणजे गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी आता बातचीत केलेली आहे जरांगे पाटील यांच्याशी आणि त्यानंतर काही आश्वासन त्यांनी दिलं. सरकार कुठेही कमी पडणार नाही असं गिरीश महाजन यांनी आश्वस्त केलेलं आहे. तर जे काही लिहून दिलंय ते पूर्ण करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. 24 तारखेच्या अल्टिमेटमचा विचार करा असं गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांना म्हटलं. त्यावर सरकारनं लवकरात निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ म्हणजे गिरीश महाजन भुमरे यांच्याबरोबर ही चर्चा झालेली आहे. उद्याच्या बैठकीमध्ये 24 तारखेच्या अल्टिमेटमवर निर्णय घेतला जाईल असं जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे. सरकारने मनोज जरांगेंकडे वेळ वाढवून मागितलेला आहे. 24 तारखेच्या अल्टिमेटमवर विचार करा अशी विनंती गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्याकडे केली आहे. उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये अल्टिमेटमवर विचार करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. सरकारनं सांगूनही सरसकट गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे काम अतिशय वेगाने शासनाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून ते अवगत करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो. पण उद्या 17 तारखेला त्यांची बैठक आहे. 24 तारखेचं त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की 24 पर्यंत करावं. पण जरांगे पाटलांशी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे. त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. गेल्या 3 दिवसांपासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा झालेली आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहेत. पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे. थोडंसं वेळ काळ कारण आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे. कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही, तिथे आपली पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या, त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. सगळी आमची एक्सपर्ट टीम, सगळे कायदेतज्ञ याच्यावर सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये की पुन्हा राहिला आणि कुठे सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं किंवा 1-2 ऑप्शन आमच्याकडे अजून आहेत. पण तो निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळी एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं. आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे. शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल. ते जरांगे पाटील साहेब सांगतील या ठिकाणी. पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही. जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार आहे, निश्चित मिळणार आहे. आता नोंदी इतक्या सापडल्या, खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मग सगळे अधिकारी भिडलेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्या नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये ते सापडलेले आहेत की ज्यांनी कोणी मागितले नसतील त्यांच्यासुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं एक चांगला यश मला असं वाटतं या आंदोलनाचं निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे की एक चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्याही मार्गाने आम्ही देऊ, पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचं आहे, ते त्यांना मिळणार आहे.